नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 460वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. एकदा मी आमच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या व्यसनांकडे लक्ष द्यायचे ठरवले आणि त्यातून एक धक्कादायक ज्ञान झाले. कुणाला काही व कुणाला काही अशी छोटी छोटी व्यसने तर अनेकांना होती. ती काही विशेष नव्हती. एक व्यसन मात्र एक जात सगळ्यांना होते. सगळेच एकमेकांची चुगली करीत होते आणि प्रत्येकाबद्दल त्याच वाईट गोष्टी तिखट मीठ लावून सांगत होते. एकदा मी आमच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांच्या व्यसनांकडे लक्ष द्यायचे ठरवले आणि त्यातून एक धक्कादायक ज्ञान झाले. कुणाला काही आणि कुणाला काही अशी छोटी छोटी व्यसने तर अनेकांना होती. ती काही विशेष नव्हती. एक व्यसन मात्र एक जात सगळ्यांना होते. सगळेच एकमेकांची चुगली करीत होते आणि प्रत्येक वेळी त्याच वाईट गोष्टी तिखट मीठ लावून सांगत होते. आता दुसरी कविता आहे. मला लक्षात आलंय की आपण काळाबरोबर विचारांनी मोठे आणि प्रगल्भ होतच नसतो. जसा जसा काळ जातो तसे तसे आपण कोणत्या लोकांबरोबर कसे वागणे फायद्याचे एवढेच शिकत जातो. मला लक्षात आलंय की आपण काळाबरोबर विचारांनी मोठे आणि प्रगल्भ होतच नसतो. जसा जसा काळ जातो तसे तसे आपण कोणत्या लोकांबरोबर कसे वागणे फायद्याचे एवढेच फक्त शिकत असतो. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणीवर आधारित अशी पुढची कविता. सद्गुरूकडून शिकल्यानंतर योगारूढ होतो. जन्म मृत्यूच्या गटांगळ्यातून वरती सुटून येतो. सद्गुरूकडून शिकल्यानंतर योगारूढ होतो. जन्म मृत्यूच्या गटांगळ्यातून वरती सुटून येतो. भक्ती आणि विवेक दोन्ही आत्मसात करावे. प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त करून टाकावे. भक्ती आणि विवेक दोन्ही आत्मसात करावे. प्रत्येक बंधनातून स्वतःला मुक्त करून टाकावे. हे हवे अन ते नको यातून मुक्त व्हावे. इंद्रियजन्य आकर्षणाहून स्वतःला दूर ठेवावे. हे हवे अन ते नको यातून मुक्त व्हावे. इंद्रियजन्य आकर्षणाहून स्वतःला दूर ठेवावे. धन दौलत अण संपत्ती यांची हाव नको. काही असेल किंवा नसेल आपल्यात फरक नको. धन दौलत अन संपत्ती यांची हाव नको. काही असेल किंवा नसेल आपल्यात फरक नको. चांगले वाईट योग्य अयोग्य द्वंद्व काही नको. काही झाले तरी विचार कर्मामध्ये फरक नको. चांगले वाईट योग्य अयोग्य द्वंद्व काही नको. काही झाले तरी विचार कर्मामध्ये फरक नको. मान असो अपमान असो फरक काही नको. शरीराशी संबंधित असेल तरी आपल्यात फरक नको. मान असो अपमान असो
फरक काही नको. शरीराशी संबंधित असेल तरी आपल्यात फरक नको. शरीराशी संबंधित घटनांचा आपल्याशी बंध असेल तर जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्ती कशी असेल. शरीराशी संबंधित घटनांचा आपल्याशी बंध असेल तर जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्ती कशी असेल. स्वार्थी कर्म केले तर त्याला घट्ट धरून असतो. सत्कर्म केले तरी त्यापासून मुक्त होऊ शकतो. स्वार्थी कर्म केले तर त्याला घट्ट धरून असतो. सत्कर्म केले तरी त्यापासून मुक्त होऊ शकतो. सत्कर्म केले तरीही मन त्याला चिकटून बसते. या चिकटून राहण्यापासूनच मुक्त व्हायचे असते. सत्कर्म केले तरीही मन त्याला चिकटून बसते. या चिकटून राहण्यापासूनच मुक्त व्हायचे असते. सत्कर्मानी मनासमोरचे धुके विरघळून जाते. धुके विरघळून गेल्यावर मग स्पष्ट दिसू लागते. स्पष्ट आहे तसे दिसणे याला विवेक म्हणती. विवेक जागा झाला तरच मुक्ती त्या मिळती. स्पष्ट आहे तसे दिसणे विवेक याला म्हणती. विवेक जागा झाला तरच मुक्ती त्या मिळती.